नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी असं ब्रोकोलीचं सूप. तर ह्या ब्रोकोलीमध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम असतं. त्याच्यामुळे याच्याने काय होईल की आपलं वजन कमी करण्यात मदत होते. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त अशी हेल्दी असे हे ब्रोकोलीचे सूपची रेसिपीला. तर त्याकरिता इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण. तर इथं मी तेल अगदी थोडंसं घातलेलं आहे. एक पळी आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आणि 4 ते 5 लसूण अशा पद्धतीने मी इथं थोडे मोठे-मोठेच कट करून घेतलेले आहेत. आता इथं मी ना अगदी थोडेसे लसूण परतून झाले, की आपल्याला लगेच याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथे एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा मी अशा प्रकारे थोडंसं ना जाडसरच चिरून घेतलेला आहे. तर याचा कलर बदलू द्यायचा नाही, फक्त तेलामध्ये याचा जो कच्चेपणा आहे ना, तो फक्त निघायला पाहिजे एवढंच परतायचं आहे. कलर न बदलता आपल्याला याच्यामध्ये लगेच ब्रोकोली टाकून घ्यायची. तर इथं मी घेतलेली आहे 300 ग्रॅम ही ब्रोकोली घेतलेली आहे. तर आता मी ब्रोकोली घेताना हे बघा, हे देठाकडचा भाग असतो ना, तो सुद्धा मी घेतलेला आहे. आणि ना ह्या फुलामध्ये जेवढेच पोषक तत्व असतात ना, त्याच पद्धतीने त्यात ब्रोकोलीचा जो देठाकडचा भाग असतो ना, त्याच्यामध्ये बी सुद्धा तेवढेच गुणधर्म असतात. त्याच्यामुळे ना देठाकडचा भाग असतो ना, तो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी एक कोथिंबिरीची काडी घेतलेली आहे. तर ह्या कोथिंबिरीची पानं काढून आपल्याला जी जाड किंवा निब्बर अशी काडी असते ना, ती घ्यायची आहे आणि मुळासकट स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये ना छान असे याचे तुकडे करून टाकायचे. तर हे तुकडे ना मी थोडे मोठे-मोठेच केलेले आहे, कारण हे सूप आपल्याला ना छान अशी याची मिक्सरमध्ये आपण बारीक अशी प्युरी करून घेणार आहे. त्याच्यामुळे आहे ना, मी इथं थोडे कोथिंबिरीचे ह्या काड्या मोठ्या-मोठ्याच टाकून घेतलेल्या आहेत. आता ना ह्या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहेत, कारण याचा जो कच्चापणा असतो ना, तो निघून जाईल आणि जो कोबीचा वास असतो ना, तो सुद्धा निघला जातो. त्याच्यामुळे आहे ना थोडंसं परतून घ्यायचं, जास्त परतायचं नाही, काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. तर 2 ग्लास मी इथं चांगलं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे आणि एक छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे. तर याच्यातच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला मी इथं टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान अशी आपल्या ह्या ब्रोकोलीला आहे ना मस्त उकळी देखील आलेली आहे. तर आता मी हे झाकण ठेवून गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनटं छान अशी आपली ही ब्रोकोली ना शिजवून घ्यायची. तर पूर्णपणे आपल्याला छान अशी शिजवूनच घ्यायची आहे. तर आता बघूयात आपण छान अशी आपली ही ब्रोकोली शिजली आहे की नाही. तर इथे ना ब्रोकोलीचा कलरसुद्धा बदललेला आहे, तर पाहू शकतात अशा पद्धतीने. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे ना सुरीने ह्या ब्रोकोली चिरून घेणार आहे. तर मस्त जशी शिजून झालेली, अगदी मऊसूत छान शिजून झालेली, ह्याच पद्धतीची छान अशी ही भाजी शिजली गेली पाहिजे. तर आता आहे ना लगेच आपण हे इथं गॅस बंद करून घेणार. आता इथं मी चाळणीमध्ये ना हे जे आपण भाजी शिजवून घेतलेली ना, ती आपल्याला टाकून घ्यायची, म्हणजे पाणी वेगळं आणि ही ब्रोकोली वेगळी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण छान असं टाकून घेतलेलं आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, मगच आपण याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर आपल्याला हे पाणी फेकून न देता याचासुद्धा आपल्याला ह्या सूपमध्ये वापर करायचं आहे, कारण जे काही आहे ते ह्या ह्या पाण्यामध्येच आहे. त्याच्यामुळं आपल्याला फेकून न देता याचासुद्धा वापर करायचा आहे. तर आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे पाणी काढून घेतलं होतं ना, ते पाण्याचा आपल्याला याच्यात वापर करायचा आहे. आता आपल्याला इथं जसं पाणी लागेल ना, तसं पाण्याचा वापर करायचा आहे. तर अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे, कारण आपल्याला आहे ना मिक्सरला बारीक करताना जास्त पाणी लागणार नाही, कारण आपण आधी शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं पटकन असं बारीक होतं. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि पूर्ण मस्त अशी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने जाड न ठेवता अशा पद्धतीने बारीक छान अशी पेस्ट व्हायला पाहिजे. आता परत आपण ह्याच पॅनमध्ये ना हे पेस्ट करून घेतलेली जी ब्रोकोली ना आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि जे आता आपण पाणी काढून घेतलं होतं हे जे शिजवत असताना, तर ते पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे. तर तुम्हाला इथं किती घट्ट आणि किती पातळ सूप हवं आहे
त्याप्रमाणे इथं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। तरी इथं मी सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मला सर्व पाणी इथं लागलेलं आहे आणि अशा पद्धतीचे छान असं सूप तयार झालेलं आहे। तर याला आहे ना छान अशी आपण एक उकळी काढून घेऊयात। थोडंसं आपल्याला अगदी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण आधीच शिजवून घेतलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। तर इथं पाहू शकतात छान अशी मस्त उकळी आलेली आहे। गॅस मी इथं कमीच ठेवलेला आहे। तर हे बघा काय मस्त आपलं गरमागरम असं हेल्दी आणि टेस्टी असं ब्रोकोलीचं सूप असं तयार झालेलं आहे। तर थंडीमध्ये ही सूप प्यायची मज्जाच वेगळी असते, त्याच्यामुळं तुम्ही देखील नक्कीच एकदा ट्राय करून बघा। तर याच्यामध्ये ना मी एक छोटी चमचाभर आहे ना काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित या सूपमध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जो काळी मिरीचा जो फ्लेवर आहे ना तो सगळ्या सूपमध्ये व्यवस्थित असं उतरला जातो। तर आता आपल्याला लगेचच इथे ना गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं हे सूप आहे ना व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। तर इथं पाहू शकतात मस्तच आपलं हे सूप अगदी हेल्दी असं सूप तयार झालेलं आहे। आणि तसं तर ही ब्रोकोली ना थोडी महाग तर असतेच, पण याचे ना गुणधर्म भरपूर असे असतात, त्याच्यामुळं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। तर आणि हे ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीन असतं, त्याच्यामुळे ना जर तुम्ही वजन कमी करत असाल ना तर हे सूप नक्कीच प्यायला पाहिजे। तर याच्याने छान असं आपलं तुमचं वजनसुद्धा कमी होतं। तर अशा पद्धतीने छान आपलं हे ब्रोकोलीचं सूप तयार झालेलं आहे। तर कुठलेही आपल्याला जास्त मेहनत न घेता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे सूप बनवलेलं आहे घरच्या घरीच। तर तुम्हाला हे सूप प्यायला बाहेर जायची रेस्टॉरंटमध्ये अजिबात गरज नाही। घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने छान मस्त हे हेल्दी असं आपण सूप बनवू शकतो। तर नक्कीच एकदा ट्राय करा, अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट असं आपलं हे सूप बनवून तयार होतं।